काय बरं काय झालं घरी? मला एखादा फोन नाही काही नाही. अमाय छाया तू कशी काय आली बा एकटीच? पाहुणे आले काय सोबत? काय एकटीच आली? दोघच मायले काय आले तुम्ही? आई ते नको सांगू मला पहिले मी कशी आली काय आली. मी सांगतो मग तुला मी कशी आली तर. पण तुझ्या घरात एवढं मोठं होऊन राहिल्या गोष्टी तर मला त्या जराशी सांगितली नाही. एखादा फोन नाही केला का काही नाही का असं आहे हो बाई का तसं आहे हो बाई. मी काही एकदम काही दुसरीच होऊन गेली आई का मला सांगतच नाही तुम्ही घरातल्या कोणत्या गोष्टी? बस पहिले शांत होय जराशी. कायची गोष्ट म्हणून राहिली तू काय नाही पहिले मला ते तर सांग त्याच्यानंतर मग बोलजो. आता बोल कोणती गोष्ट म्हणून राहिली तू? हा कोणती गोष्ट झाली म्हटलं माझ्या घरात? माझ्या घरात तर काही नाही झालं. सगळं जसं आहे तसंच आहे. तुला माहीतच नाही काय कोणती गोष्ट व्हायचं? मलाच विचारून राहिली अजून. मी तर काही ना काही मला लागली असून तुमची म्हणूनच आली नाही. तशी आली असती काय? तुझं कर्तव्य नव्हतं काय मला जरासा फोन करणं? बाई असं झालं का तसं झालं मी आली नसती जरासं सांभाळायसाठी घरचं. आता तू तुझ्या घरचं सांभाळ ना बाई. इथचं कायले सांभाळतं? इथं आहे ना 2-2 सुना आहे मी आहे अन पोरं आहे अजून. मग आता तू काय करते इथचं सांभाळून? तुझ्या घरी तू एकटीच आहे सूनवायरी करायले. तुझी सासू आहे तर तुझी सासू तर तुला माहित आहे करतच नाही म्हणून. मग मग तू एकटीच आहे ना तिथं करणारी. मग तिथंच सांभाळणं इथचं सांभाळल्यापेक्षा. त्याची गोष्ट नाही करून राहिली मी. घुमून फिरून गोष्ट नको करू आई. मी राजेश दादाची गोष्ट करून राहिली का काय झालं बा राजेश दादा सोबत म्हणून. तू जराशी काही अंगावर घेऊन नाही राहिली गोष्ट ना मला काही सांगून नाही राहिली आहे. राजेश दादाची कोणती गोष्ट? राजेश दादाने काय झालं? चांगलाच नाही तो. आई सगळ्या इकडेच गोष्ट पसरली. लपून काही फायदा नाही आहे. राजेश दादाले कोणा पोरीनं किडनॅप केलं म्हणून. हा माझ्या घरी म्हटलं हे गोष्ट गावातल्या माणसाने येऊन सांगितली म्हटलं. सांग त्याला कसं माहित? त्याला तिथं माहित झालं का तुमच्या सुनीच्या भावासोबत असं झालं म्हणून. पण आई त्या मला जराशी नाही सांगितली का मी घरची होय का काही. त्या मला घरचं समजलंच नाही ना. पोरगी समजतच नाही ना. तू परकीत दिसतं ना मी तुले. मी काय लपू बापा? मग हे याच्यात काही लपवायची गोष्ट आहे काय? का मग पोरगी होय ते का पळून गेली कोणासोबत म्हणून मी लपून ठेवू? पोरगच होय. आता झालं काही तर मी काय करू? आता झालं तर झालं. आला तो घरी. घरी आला चांगल्यानं राहूनही राहिले. मग काय आता काय ते गोष्ट काय मी डिंडोरा पिटू? नाही लोकाईले माहीत तर सांगू अजून. अन लोकाईले तर माहीत होतेच कोणती गोष्ट. काय म्हणते वारा आला का पान तर हलणारच आहे झाडाचं. मग काय करावं आता त्याच्यासाठी? लोकांच्या तोंडावर झाकण ठेवता येते आपल्याला. पण कोण पोरगी मी माहिती? कोण होती पोरगी? का दादाले किडनॅप करून घेतलं होतं तिनं? मग पैसे कसे मागितले काय तिनं? किती पैसे दिले? द्यायला नाही पाहिजे होते. हा सगळं काय याच्यावरच लुटून देशील काय तू? काही तुमच्यासाठी ठेवान काही? कुठं व पैसे पैसे नाही मागितले तिनं. हे वय पुष्पाची पोरगी टीना पाहिली नाही का? त्या लहानपणी तर सोबतच खेळले तुम्ही. त्याच वय पोट्टी मोठी बाजीन देणी आली बाबा. म्या म्हटलं भल्ली साजरी असं म्हटलं. हा इथं आली तर म्या म्हटलं बाबा नोकरी करते एवढ्या मोठ्या शहरात राहते. पण पाहि ना शहरात राहू दिले कसं डोकं आलं तर. हा काय म्हणते राजेशलाच घेतलं बाबा किडनॅप करून. कोण्या म्हणते 2 पोट्टे ठेवले अन त्याच्या हातानं उचललं म्हणते बाबा याले अन गाडीत टाकलं नेलं म्हणते. कुठं ठेवलं होतं काय ठेवलं होतं तर लावलं त्या मोहिनीनं शोध. मोहिनी आणि मग विनोद आला. यायनं लावला बाबा. विनोद नच लावला खरा म्हणा. ते मोहिनी मोठी धडपड करून राहिली होती त्याच्यासाठी. आई न असं केलं पण काहून नाही? हिचं तर काही हे नव्हतं का नाही बा दादासोबत काही होतं का काही म्हणून. हे तर चांगले राही बाबा. आणि मग तेव्हापासून गेली तर आताच आली. आली ना एवढी कशी काय बदलली एकदम? काय सांगा बाबा आता काहून केलं ना काय केलं? हे म्हणे त्याला माझ्यासोबत लग्न कर म्हणे. आता तू लग्न झालं बाई त्याचं आणि तू लग्न करून का हिच्यासोबत? नाही झालं असतं तर घेतलंही असतं करून. जाय म्हटलं असतं तिकडे घे करून. नोकरीवाली बायको भेटते तुले. पण आता करता येते काय दुसरी बायको सांग बरं? इथं तर काय म्हणते लोकांना बायकांनी भेटून राहिल्या आणि यायच्या मागं 2-2 बायका लागून राहिल्या. हाय की नाही कमालच सांग. हे काही तिचा हात नाही. मला तर वाटते हे मोहिनी आणि तुझी सून हिच्याशानं केलं तो. हिच्याशानं तो परेशान झाला असन. तुला तर माहित आहे कशी भांडते त्याच्यासोबत. हिच्यानं झाला असन तो परेशान. परेशान होऊन मग तिच्यासोबत बोलायला लागला असन आणि तिला मग तो आवडायला लागला असन. तिनं म्हटलंच नाही लग्न कर म्हणून. मग यानं म्हटलं का नाही माझं लग्न झालंय मी करत नाही म्हणून तिने याला किडनॅप केला. याले तसं पाहिजे ना तू तर तुझी सूनच कारणीभूत आहे. ते मोहिनी आली वाटते आग लावी घरात आग लावाली. हा कशी सासू जर चांगली वागायला लागली कोणती कोण तर आली आहे जशी काही आग लावालीच येते आमच्या घरात. अरे ननदबाई कधी आले? आता अशीच आली बापा. आली आणि बसली. आई होती इथं बसली तर बसली आई जवळ. मला काही समजली होती गोष्ट राजेश दादाची म्हणून आली भेटायला. काय झालं म्हटलं बापा माझ्या भावाले. आता भावासाठी बहिणीला धावाच लागते म्हणून आली होती. तर भाऊ तर काही जागेवर दिसत नाही. माय होती बसली तर म्हटलं चल बापा माझ्यासोबतच बोलून घ्या. कुठं गेला राजेश दादा? ते बाहेर गेले. येतो म्हणे मी बाहेरून म्हणे. तुम्ही एकट्याच आल्या काय बाबूले घेऊन? हो एकटीच आली. एकटी नाही येऊ तर किती लोक आणू सोबत. नाही येत म्हणते नवऱ्यासोबत तर काही आपण काही आपल्याला येता नाही येत काय. यष्ट आहे मस्त बसलं आपलं आणि चाललं गावाले कोणत्याही जायचं असलं तर. हे वाट पाहत बसा लागते काय नवऱ्याची? नवरा येईन मग नीन आपल्याला म्हणून. बाबू मोठा झाला आता है ना? झाला असं 8 महिन्याचा आता. हा झाला ना 8-8.5 महिन्याचा झाला ना आता. आणि आता काय म्हणते आता तुमच्या घरी येऊन बापा बाबू गिबू. मग आमच्या लेकराचा कायचा कोणी लाड करते? आम्हालाच घेऊ फिरायला लागते ना आम्हालाच लाड करायला लागते आमच्या लेकराचा. काऊन ननदबाई काय झालं तुम्हाला? काऊन तब्येत नाही का तुमची चांगली?
पण नाही वागवत तुमच्या लेकराले. आता तुम्ही मागं होते इथं तर मस्त तुमच्या लेकराले एवढं वागवलं, तरी म्हणता वागवत नाही म्हणून. मोहिनी, पाणी गिन्नी आण तिच्यासाठी. पाणी आण, चहा आण. का बसलीची बसलीच राहीन ती इथं? का चहा पाणी तर पाहिजे तिले. नाश्ता द्या, जेवत असेल तर जेवायला द्या. आता बाई त्यानं म्हटलं असतं नाही पाणी आणा का चहा आणा म्हणून, काहीच तर नाही म्हटलं. तुम्हाला माहित नाही काय मग त्याला जर आपण विचारलं तर म्हणते मी पाहुणी नाही का म्हणते या घरची, म्हणून मी विचारलं नाही. माहीच घर आहे म्हणते आणि मलाच तुम्ही विचारता म्हणते, पाहुणीसारखी वागणूक देता म्हणते, म्हणून मी त्याला विचारलंच नाही बा. आता बरोबर आहे वहिनी तुमचं, पाहुणी होईच नाही मी या घरची, पोरगी आहे म्हटलं या घरची. तुम्ही तर मग आल्या, मी पहिले आली म्हटलं ह्या घरात, माझा अधिकार आहे इथं. नानद बाई, आम्ही कुठं म्हणतो बा तुमचा अधिकार नाही म्हणून, तुम्ही होईच ह्या घरची पोरगी. मग आम्ही मागून आलो, आम्ही काही फक्त इथं कामं गिमं करायला आलो आहे बा, असं महिन्यानं रोजानं असल्यासारखं. आम्ही काही कोणी होय काही इथचं. राजाजी, कुठं गेले होते हो तुम्ही? कधीची पाहून राहील बाबा मी तुम्हाला. तुम्हीच म्हणे मला तयारी कर म्हणे. मी म्हटलं आता तुम्ही येईपर्यंत काही करत नाही, तुम्ही गेले काही येतच नाही सप्पा तिकून 2-3 घंटे. मग केलीच नाही तयारी एवढ्या वेळची. तुला सांगितलं ना का मी म्हणतो ना येतो बरोबर त्या टाइमले. तू फक्त तयारी करून राह. आता एकदा किडनॅप झालो तर काही बार किडनॅपच थोडी होणार आहे. मी काही येणारच नाही तिकून 8 दिवस म्हणून. तर तयारी कर म्हटलं होतं तुले. आता उशीर नाही होईन काय? हा, होते काय 5-10 मिनिटात तयारी होते का तुझी? एवढा वेळ लागत नाही ना मला, बात करतो मी. इकून तिकून कंगवा मारला का बस चप्पल घालतो निघतो. काही खूप तयारी करत बसा लागते का मला? कर मग लवकर लवकर कर बा. ये बरं, चल जरासा दवाखान्यात चालू जाऊ. आणि बाकी काय घ्यायचं आहे तुला, काय करायचं आहे तर तेही पाहून घेजो. मग बस बस अशी गेली ना अशीच येतो म्हटलं मी. कधी आली छाया? आता पाहून राहिली होती बा माय भाऊ बोलते का नाही बोलत. आपणच येतो काळजीपोटी भावाच्या भेटी गेटीले, पण भावाला तर बायकोशिवाय काही दिसतच नाही बापा. काय करावं आता? ना म्हटलं आता दिसते का नाही दिसत. मी बसली होती इथं, ना म्हटलं इन भाऊ बोलन, तर भावाला तर काही बोलायला फुरसत नाही बापा. काऊन नाही बोलणार? पण काय झालं? काय बिघडवलं? त्या मायने बिघडवलं काही आणि मी तुझ्याने बिघडवलं काही? मग काऊन काय झालं म्हटलं? काही नाही रे, तिला उपट बोलायची सवयच आहे. तू काय लक्ष देतो तिच्या इकडे? कुठं चालला तू मोहिनीला घेऊन आता? आई, फरक नाही आहे की माझ्या डोक्यात पडला उपट बोलतो म्हणतो. मी काय उपट बोलू? तुम्ही लोक माझ्यासोबत कसे वागता हे दिसत नाही तुम्हाला, आणि फक्त मी उपट बोलतो हे दिसून पडते. काय झालं पण छाया? काऊन अशी चिडचिड करून राहिली तू? भाऊजीने काऊन नाही आणली? एकटीच काऊन आली? दोघे जण या लागत होतं. मस्त आता आंबे आणले असते, आंब्याचा रसगीस केला असता. आता काही एकटीच खाऊन जातो म्हणतं काय आंब्याचा रस सगळा? काय करतं भाऊजीला म्हटलं चला म्हटलं माझ्या माईच्या इथं जराशी 2 दिवस राहू म्हटलं, तर नाही म्हणे तूच जाय म्हणे, तुला जायचं आहे तर. मग मला पाठवून दिलं बा, एसटीत बसून दिलं आणि दोघं माईले काही येऊन गेलो आम्ही. नाही येत तर काय म्हणा मग, आता नका येऊ बापा नाही येत तर. बरं जाऊ दे, काय खाशीन सांग मग. बाबू काय खाईन सांग, दोघांसाठी आणतो. मग काय खाता तुम्ही इथं? तू येशील ना दादा तिकून तर टरबूज डांगर हे सगळं घेऊन येजो. कसं आहे आता उन्हाळा दिवस आहे तर हेच खाल्लं पाहिजे. पाण्याची कमतरता भरून निघते जराशी, आणि आमच्या घरी कणी बाजाराशिवाय आणतच नाही कोणी काही. तेही आणते तर चांगलं नाही आणत, मग मला काही ते आवडत नाही. म्हणून म्हटलं चल आता इकडे माहेरले गेलं म्हणजेच पद्धतशीर खाऊन घ्यावं म्हटलं इकडे. एवढीशीच गोष्ट ना? बरं बरं घेऊन येईन ना. काय विषय आहे त्याच्यात? काय प्यासाठी अजून काही आणलं ते काय सांगून देतो. राजेशजी चला ना, हे पा झाली माझी तयारी. आली का नाही लवकर तयारी करून? अरे वा, बातच आली तयारी करून आणि चांगली दिसून राहिली. बरं चल मग आता काय. अन एखादी बॅग नाही घेतली काय? बॅगेत काही सामान गिमान आणण्यासाठी हे छायासाठी टरबूज डांगर हे ते सगळं आणायला लागते म्हणते तिकून, तर घ्यायला लागत होती एखादी थैली. घेतली ना, घेतली थैली घेतली, याच्यात टाकून घेतली थैली. काय काय घ्यायचं आहे तर सगळं घेऊ शकता तुम्ही. छायाताई आहेच नाही तरी इथं मुक्कामीच आहे. आता थोडी चालला काही त्या हाय ना छायाताई? चालला नाही तुम्ही अजून सध्या? आहे ना इथं मुक्कामी 2-4 दिवस? वा वा छाया थांबजो आता. आता जाऊ नको काय, मस्त आता पावनचार घेऊन चार खाऊन जाय. मस्त आंबे आणतो आता, आंब्याचा रस गीस सगळं खाऊन जाय. हा, तुमच्याशी इथून खाऊन जातो ना, मला भेटते थोडी की माझ्या घरी. असं सांगून राहिली ते, जसं काही तिच्याच बापाच्या इथून आणलं सगळं तिनं. असं सांगून राहिली काय आंब्याचा रस खाऊ घालतो तुम्हाला, नाही करतो ते करतो, जसं काही मी पाहिलंच नाही कधी. छाया तू एवढ्याशा गोष्टीचं एवढं मोठं काऊन करतो? पण कधीही आली का? कधी आली तर कधी चांगल्या मुलांना राहू शकत नाही काय घरात? आता तिनं तुला काय म्हटलं सहज यानं का बा 2-4 दिवस राहून जा, पाहुणचार करतो तुम्हाला चांगले, असंच म्हटलं ना? याचा अर्थ असा होते का तुला खायला भेटत नाही म्हणून काही बोलत राहतं आपल्याच तोंडानं स्वतःची हे करतं. जाऊ दे ना रे, इजवत नेत जाणार, काय वाढवत नेता फालतू गोष्टी. थोड्याशा कमी हे करत नाही लागत असते. वाढवल्यानं माहितीये का अजून वाढताच वाढते मग ते. आई कोण वाढवून राहिलं गोष्ट सांग बरं. आता तूच बोल, खरं बोलजो. हा, आता तू तिची आई होय ना माझी आई होय, तर तू खरं बोलजो. तुला जे बोलायचं असं ते. हा, हिचं चुकलं का माये चुकलं का मोहिनीचं चुकलं? आता तू म्हणशील का सुनीचंच चुकलं? पोरीले बरोबर धरशील. माझं म्हणणं काय आहे, जे खरं आहे ना त्याच्या ऐकून बोलावं माणसानं, का कोणाचं खरं आहे कोणाचं खोटं आहे. आता ते काही बोलली काय? आता सहजानं कोणाला म्हणते माणूस राहून जा ना बा, पाहुणचार करतो तुम्हाला. मग त्याचा अर्थ असा होते का त्याला भेटतच नाही म्हणून? काही पाहिजे येत तुम्ही काय सांभाळीले थोडीशी तिकून येतं म्हणा, 2 दिवस चांगले राहत जाय म्हणा. सासूच्या घरी कोणी चांगलं वागणूक देणार भेटत नाही. बरं जर इथं सुना एवढ्या चांगल्या असून आपली आई चांगली नाही वागत
तर तिथं तू अशी वागत असन तर तुझी सासू कशी वागणार आहे तुझ्यासोबत? अशीच राहतो काय मी माझ्या सासरी, अशीच बोलतो काय? मी बोलतच नाही काही, मला बोलताच येत नाही काही तिथं. पण माझं म्हणणं काय आहे का, तुम्ही लोक बा सगळं तुमच्याच मनानं करता, मला काही भावत देत नाही जरासाही. मी काय घरातली कोणीच नाही होई काय, असं वाटते मला. काय झालं वा मोहिनी, काय झालं? काही नाही झालं वैशाली ताई. आता ननदबाई आल्या आणि मी चालली होती आता बाहेर बाहेर. तर मी म्हटलं आता काही ना काही तिकून आणून, म्हणून मग मी म्हटलं त्याला आता थांबा म्हटलं 2-4 दिवस, मस्त आंब्याच्या रसगीचं खाऊन जायला म्हटलं, मी काही काही आणतो म्हटलं तिकडून. तर त्या म्हणते हो म्हणते, मला भेटतच नाही म्हणते माझ्या घरी खाली, तर खाऊ घालून द्या म्हणते तुम्ही, तुमच्या माईच्या इथून तुमच्या बापाच्या इथूनच आणलं म्हणते, अशा बोलते मला. आता सांगा काय करू? चुकलं बा ननदबाई तुमचं, असं कोणाचे मायबाप नाही काढावं माणसानं. सून होय म्हणून घरची काय, मग तुम्ही आमची काही काही करण काय? आमचे मायबाप कायले आणून दे इथं? आमचे सासू सासरेच तर आमच्या मायबापासारखे आहे, ते असल्यानंतर. आणि तुमचे भाऊ आहे, मग आम्हाला काय आमच्या मायबापाच्या इथून आणायला लागते? कोणती पोरगी आणते? तुम्ही नाही काय तुमच्या मायबापाच्या इथून, मग करण काय त्याच्यासाठी सगळं? जाऊ द्या वैशाली ताई, बोलू नका काही, बोलून काय करता? बोललं ना तर आपलंच तोंड दिसते कोणाली. असं वाटते सुनाच खराब आहे, सुनाच बदमाश आहे, त्याच्यापेक्षा नाही बोललं ते पुरते. मी येतो जराशी दवाखान्यातून जाऊ, फक्त लक्ष ठेव ना वैशाली ताई थोडंसं. हो हो जा ना तू. कायच्यावर लक्ष ठेवायला लागते, घरावर का तुझ्या खोलीवर? काय आहे तिथं, काही सामान गिमान आहे काय? का लक्ष ठेवायला लागते म्हणून? काहीच नाही आहे वैशाली ताई, काय राहणार आहे? हा काय राहते आपल्याजवळ? बस आपला जीव आहे, बस आपल्याजवळ दुसरं काय महत्वाचं आहे असं म्हणतो. कायचा फक्त लक्ष ठेवता काय? येतो मी बात. पाहिजे बरोबर जाजो मोहिनी, गाडीवर बरोबर बसजो काय, बोलले लागते बापा धक्के. आरामानं चालव जा बापूजी. असं राहते आई, म्हणून म्हणते लोक लग्न झालं का भाऊ बदलते म्हणते, असं राहते म्हटलं. आता पाहिजे मी त्याच्यासाठी आली ना भेटायले, तर बा आपल्या भावाले एवढं संकट आलं त्याच्यावर, तर या बाजाराचं भेटून बोलला काय तर थोडंसं तरी माझ्यासोबत. मग म्हणते का बहीणच खराब आहे. हा बहीण बोलते तर तिचं तोंड दिसून पडते, पण हे लोक कसे वागते हे दिसते का येई? ननद बाई तुमचा गैरसमज आहे तो, ते बदलले नाही. ते आता तिला दवाखान्यात न्यायचं आहे, तर नाही ते 2-4 दिवस त्याच्यावर असंच भेटलं का नाही, तर ते कुठून गेले नाही, तिला नेणं नाही झालं. आणि त्याच्यात तिच्या मागं खूप दगदग झाली आता एवढ्यात, म्हणून होय, म्हणून तिला दवाखान्यात नेऊन राहिले. ते फिरायला नाही चालले कुठं. पहिली सगळं समजते मले, मी काही नादान नाही आहे, नाकातले काढून तोंडात नाही घालत मी, का मला समजत नाही म्हणून. मला काही समजावण्याचा प्रयत्न नका करू तुम्ही. हा का असं ननद बहीण तसं ननद बाई सारं समजते. बहीण घरी येऊन म्हटलं ते दोघं फिरायला गेले, त्याला असंही नाही वाटलं का हे घरी आली आहे बा, आपण थांबलं पाहिजे का? काही नेहमी नेहमी येतो काही मी, अधून मधून एखाद्या डावती येतो, त्याच्यातही बहिणीचं काही कौतुक नाही आहे. बरं झालं एकटीच आहे, 2-4 नाही आहे. वैशाली अन्न हिच्यासाठी एखादा कप चहा आणणं, हिच्याबरोबर माझ्यासाठी घेऊन ये 2 कप चहा मांड आणि घेऊन ये इकडे. आतापर्यंत पेले नाही काय चहा? आणला नाही का मोहिनीने? चहा नाही दिला काय करून? बापा तिला बोलल्यातून फुरसत राहील ना, जाण्यातून राहील, तेव्हा तर मला चहा पाजन ना. चहा पाजतो म्हणे अन गेली तिकडे, ठेवून दिलं घरात नेऊन. बस आणि निघाले दोघं, भरक निघाले आणि चालले. मी आणतो चहा करून आणतो तुमच्यासाठी. पाणी किती पॅन काय? चहा सोबत काही आणू का? नाश्ता गिस्ता, भजे गिजे, पापड गिपड, बिस्किट ब्रेड काही आणू का तुमच्यासाठी खायले? काही नका आणू बापा चहा सोबत. इथं मला काय पोट फोडून मारता काय आता इथं खाऊ घालून? संध्याकाळी काय खाईन मग मी? आम्ही आणतो म्हणते माझा भाऊ, आंब्याचा रस करून मग तर खाईन मी. आता सध्या काहीच खात नाही, पोट भरलंच आहे, मी जेवण करून आली. अरे छाया, कधी आली तू? आता चाली दादा, 10 मिनिटं झाले आता. एकटीच आली का पाहुणे आले सोबत? दोघे जण आले का तुम्ही? एकटी झाली दादा, ते नाही आले, ते वावरात गेले होते. ते आता उन्हाळी भुईमुंग पेरला ना ते ना, तर त्याच्यासाठी तिकडे होते ते. म्हणून मग म्हटलं ठीक आहे मी जातो म्हटलं, तर जाई म्हणे तुला जायचं आहे तर. ते राजेश दादाचं मॅटर माहीत झालं होतं ना घरी, का कोणा किडनॅप केलं म्हणते, तर मग यायला असं वाटलं का कोणा पैसे गिशेच मागितले काय बा. तर मला म्हणे त्या दिवशी, तर म्हणे देऊन द्यायला पाहिजे म्हणे, मागितले असेल तर. म्हटलं कायले द्यायला पाहिजे म्हटलं, फुकट चालले का म्हटलं एवढे मोठे पैसे देईन म्हटलं. होड पैसे गिशे नाही मागितले कोण, पैशाचा विषयच नव्हता तिथं. ते हे होय पुष्पा काकूची पोरगी, आता असते काही ना काही पोरीच्या मनात. नसन सांगितलं तिने याले आतापर्यंत, आता निघालं ते बाहेर. तिनं आता म्हटलं याले माझ्यासोबत लग्न कर, मग तो कसा करणार आहे? मग त्याला नाही म्हटलं, म्हणून मग त्याला किडनॅप करून घेतलं तिनं. असं नाही असं तरी करू बा लग्न, पण त्यानं तसंही केलं नाही, म्हणून होय तो तिथंच थांबला होता. मग आता घेऊन आलो आम्ही त्याला, लावला शोध त्याचा बरोबर. मी तिथून डिटेक्टिव्ह लावले होते, इकडे मोहिनी होतीच सांभाळायला सगळं. इकडे मोहिनी सांभाळलं, तिकडे त्या दोघांनी सांभाळलं. राजेश तू माझ्यासोबत बिलकुल चांगलं नाही केलं राजेश, सगळ्याला सांगून द्यायला. आपल्या दोघातली गोष्ट होती, दोघातच सेवाची होती. लग्न करून आपण दोघं सुखात राहिलो असतो, मी किती पैसा कमवून तुला देऊ शकली असती, पण तू माझ्यासोबत खूप चुकीचं केलं राजेश. टीना, अय टीना, टीना चाल ना बाई, जेवायला चाल ना. काऊन अशी बसली इथं आता? निघालच नाही का तुझ्या डोक्यातून ते भूत आता? नाही नाही आई, कोणतं भूत? नाही नाही काही नाही माझ्या डोक्यात आता. मला सध्या आता भूक नाही ना, मग जेवण आहे मी आताच नाही जेवत. बसू दे मला आता थोडा वेळ खोलीत इथं. टीना पाय बाई, मी तुला आता समजून सांगतो, कोणा अशा घरगुती गृहस्थी माणसाच्या मागं लागून काही अर्थ नाही आहे बेटा. हा चांगल्यानं
तुझ्यासाठी आम्ही चांगले चांगले स्थळ पाहून राहिलो. लग्न करून घे आणि सुखात राह मस्त. काय करतो त्याच्या राजेच्या मागं लागून? त्याला बायको आहे, लेकरं होईल, त्याच्या घरचा परिवार आहे एवढा मोठा. तुलाच पसंत सगळे कमी जास्त झालं तर त्याच्यापेक्षा आपली जिंदगी आपण पाहायची, त्याची जिंदगी तो पाहते. तो तुला काही भावच देऊन नाही राहिला, तू काय त्याच्या मागं लागून गेली? काही कामच नाही ना. पण आता सोडतो नांद. आता ते गोष्ट ध्यानात ठेवू नको, काय झालं काय नाही सगळं भुलून जाय. आता काही झालंच नव्हतं असं समज. आता नाही नाही आई, आता नाही माझ्या डोक्यात काही निघालं सगळं. आता माझ्या डोक्यातही नाही, मी त्याला आठवतही नाही. माझ्यासोबत दिसलंय कधी तर मी आता कधी बोलणारही नाही. आई तू नाही तर पाहून घे जा आता. तेच तर म्हणतो बा मी. मग आता जेवत नाही म्हणतं काय तू? जरा बऱ्यान जेवशील काय मग? नाही तर असं कर, मॅगी कर आणि खाऊन घे. तुझ्यापुरती मॅगी आहे घरात. नाही आहे सध्या, भूकच नाही आहे. मग मला भूक लागली ना म्हणजे मी स्वतःच्या हाताने घेतो आणि जेवतो. मग आता झोपून राहायचं आई मी थोडा वेळ. बरं ठीक आहे. आणि काय आता मी त्या रत्ना काकूच्या इथं जाईन दुपारच्याले आणि त्याला विचारपूस करन. त्यानं म्हटलं होतं का कोणी पोरं आहे म्हणे एक. आता त्याच्या एवढं आहे ते बेस थोडं लागन तेवढे लोक येते त्याच्या घरी तर कोण ना कोणी आणतच राहते. तर मी त्याला विचारपूस करन. चांगलं एखादं पोरगं भेटलं तर पाहून घेऊ. फक्त नाही नको म्हणचं बा, नाही तर मग नाही म्हणशील आणि आम्हाला पाळशील तिथं तोंडावर. नाही नाही आई मी आता कोणालाच नाही म्हणत. तू घेऊन ये, तुला जो वाटन. तू म्हणशील का आता डोळे लाव आणि याले हाव म्हण तर मी हाव म्हणा, नाही डोळे बंद करून. नाही हो बाई, मी तुला डोळे बंद करून कसं म्हणून करून घे कशा कोणाही सोबत म्हणून. तू या म्हणानं कर. तू तुला पसंत नाही आला तर नाही सांग, पसंत आला तर हो सांग. जबरदस्ती थोडी आहे त्यावर. फक्त हो म्हण असं नाही म्हणणं आहे. तुला जर पसंत पडलं तर हो म्हण तू बस. एवढंच नाही म्हणणं आहे बाबा. माझे आहे त्या बाबाचे आहे. ते बाबा आज जेवले नाही काही नाही, तसेच ड्युटीवर चालले गेले. हा त्याला भल्ला पश्चाताप होऊन राहिलाय. काय केलं बा आपण आपल्या पोरीनं? पोट्ट्यानं पाहिलं ते तसं करून ठेवलं. त्या जराशानं नाव बिघडून ठेवलं म्हटलं बापाचं. काय म्हणून अशा बापाला कोण जगू देते हो समाजात? आई हे सगळं त्या राजेशच्या आहे ना, त्याच्या बायकोच्या आहे ना झालं म्हटलं. हा नाही तर हे होत नव्हतं काहीच. आई जाय ना तू आता. तू काय करते इथे उभी राहून? जाय तू जेवण घेऊन कर आणि तू कर आराम. मी पाहतो मग काय करायचं आहे तर. ठीक आहे बाबा, नाही थांबत, चालली मी आता तिकडेच. माझी आई विनाकारणच काळजी करत राहते. असं होईन तसं होईन, लक्ष नको देऊ, असं नको करू तसं नको करू. काय मी कहून तर एवढा विचार करते बिचारी. खिचडी खाते बाबू आहे का नाही छाया? वैशाली ताई, वैशाली ताई, अबाई आली काय व? लवकर आली. 2 घंट्यातच वापस येऊन गेले तुम्ही तर. मी म्हटलं आता उशीर होईल म्हटलं तुम्हाला यायले. लवकर लवकर नंबर लागला वैशाली ताई दवाखान्यात. मग म्हटलं आता चला लवकर लवकर नंबर लागला तर मार्केटात गेलो जरासं आणि जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि निघून गेलो. मग काय करता आता उन्हात आणायचं फिरून, किती ऊन आहे बाहेर. हाव काय व? बरं झालं बाई लवकर नंबर लागला तर. नाही तर कोणी भल्ली गर्दी राहते दवाखान्यात, नंबरच नाही लागत लवकर, जीवावरून जाते बसाच्या. वैशाली ताई हे घ्या, याच्यात टरबूज, डांगर आणि जिलेबी हे आणलाय. हे सगळे देऊन दे जा. आण दे. काय काय आणलं मग याच्यात? पाय ना आता तुम्ही त्याच्यात काय काय आहे तर. ते सगळंच सगळं आता देऊन द्या सगळे. कोणाकोणाला काय काय खायचं आहे तर काय प्यायचंच आहे सगळं त्याच्यात आता. मोहिनी ह्या झोरा घे ना, ह्या नेऊन ठेव ना तू खोलीत. तो देऊन द्या ना माझ्याजवळ, मी नेऊन ठेवून देतो खोलीत माझ्यावाल्या. बरोबर ठेवचं फक्त सांभाळून. काय हा ना, हो ठेवतो ना. पाहिलं हो वहिनी, केवढी हुशार आहे म्हटलं मोहिनी वहिनी. एक झोरा बरोबर आपल्या खोलीत नेला म्हटलं आणि एक तुमच्याजवळ देऊन दिला लहानसा. याच्यात तुमच्यासाठी आणलं म्हणते खायले आणि तिनं मोठाचा झोरा नेला मस्त खोलीत. काय आणलं ना काही नाही तर. बरं नाही दिलं पण दाखवलंही नाही म्हटलं हे आणलं का ते आणलं. तिच्यासाठी आणलं असं काही खायचं. आणि पाय ना ते तर आहेच आहे, पण भाऊ किती मतलबी माया. तो चाललाही गेला म्हटलं बाहेर. झोरा दिला आपल्या बायकोजवळ निघूनही गेला. असं असते बायकोचा बैल. ननदबाई त्याच्यात तिचं काही कामाचं सामान असन. आता कसं आहे तिला काही ना काही लागलं आणून ठेवते ती. आता जायला भेटत नाही एकटं. त्या राजेश बापूजीला सुट्टी काही राहत नाही. मग वेळच कुठे राहते तिच्याजवळ जायले. मग आपली जेव्हा जाते तेव्हा काही आणून ठेवते. आता बाईच्या जातीला काही नाही लागत. कोणाला मागण, माणसालेच मागण ना. मग आणते थोडं काही आणि आणलंही थोडंफार खायचं. आता कसं आहे अशा पिरियडमध्ये खायला मन करतेच बाईचं. आणून ठेवते मग काही खोलीत. माहित आहे आम्हाला सारं काय आहे ना काय नाही तर काय राहते खायचं असं सारं. काजू बदाम हे ते लपून ठेवते, लपू खाते. मग आता काही आम्ही मागतलं असतं काय बाई? मला तर तशीच सवय नाही मागायची. आणि घेतलं असतं काय तिच्याच्यातलं मुठभर आणि घेतलंही असतं तर काय फरक पडला असता? भावाचीच कमाई होई ना शेवटी बाया. पण म्हटलं तर भाऊच तसं आहे तर भाव जाईलच म्हणून काही फायदा आहे काय? तुम्ही उभ्याच आहे का? तुम्ही आली खोलीतून जाऊन ना. द्या मी घेऊन जातो. आणतो कापून सगळ्यासाठी टरबूज याच्यातलं. आम्हाला नाही पाहिजे तुमचं टरबूज गिरबूज, तुम्हीच खा. खाल्लाय आम्ही, आमच्या घरीला भेटते आम्हाला खायले. जसं काही आम्हाला भेटत नाही असं सांगून राहिल्या. टरबूज आणलं नाही आणलं ते आणलं. त्या काय आणलं महिनी? एक जोरा तिकडे नेला खोलीत. काय आणलं त्याच्यात दाखवलंय नाही काय आणलं तर. आता बाई त्याच्यात माहित आहे काय, मी फाईल आहे सोनोग्राफीची, ते दवाखान्यात देते ते. अन त्याच्यात औषध आहे. अन दुसरी गोष्ट म्हणजे मी आता
आता म्हटलं डिलिव्हरीसाठी मला गहू आहे ते लागल कणी, तर ते आणल्या. मग म्हणून ते तशी भरल्यासारखी दिसून राहिली. बाकी काही नाही आणलं बापा. आम्हाला जर दाखवले असते तर आम्ही काय घेऊन घेतले असते बापा तुमचे कपडे. आम्ही काही घालत नाही का, आम्हाला आमच्यावर काही कपडे नाही आहे काय तुमचे कपडे घेईन आम्ही. ननद बाई आता त्याच्यात काय दाखवण्यासारखं आहे. मी काय म्हणते आता लेकरासाठी ते सामान आणून ठेवावं लागते ना, ते आणून ठेवलं. आता म्हटलं मग वेळेवर कोण धावपळ करणार आहे, वेळ थोडी सांगून येते, म्हणून मी सगळं आणून ठेवलं. ते राजेशजी म्हणे तुला काय काय पाहिजे तर घेऊन घे म्हणे. मग मला चांगलं चांगलं सामान दिसलं, थोडंसं कमी भावात भेटत होतं, मग घेऊन आली. थोडंसं माझ्यासाठी आणलं, थोडंसं वैशाली ताईसाठी आणलं. माझ्यासाठी काय आणलं त्या मी आणत होती, मग जाऊन मला जे जे लागलं असतं ते जे घेऊन आली. वैशाली ताई काय होते, आता तुम्ही आणलं काय ना मी आणलं काय, तुम्ही आणून तर अजून घेऊन ये जा. मग पण मी घेऊन आली. थोडंसं काय जा तुम्हाला पसंत येईल तर ठेवून घे जा. आतापासून थोडी आणून ठेवत असते काही, डिलिव्हरीच्या पहिले आणून ठेवते काय कपडा लत्ता आणि ते लेकरा बायासाठी काही नाही आणून ठेवा लागत असते, मगच घ्या लागते झाल्यावर सारं. आता बाई आता पहिल्याचा जमाना थोडी राहिला काही, आता सगळंच घेऊन राहिले. पहिलेच घेऊन घेते सगळं. फक्त पोरीचा आणि पोराचा ड्रेस राहते कधी तेच मग घेते. आणि आता तर काय आहे, पोरीला तेच राहते आणि पोराला तेच राहते, म्हणून मी पहिले मग थोडं थोडं आणून ठेवून दिलं. वेळेवर आजीजीकडून होणार आहे का धावपळ, ते जर ड्युटीवर चालले गेले, कुठं चालले गेले, मग कुठून आणन. तर बहिणी तुमच्या आई बाबांनी आणन काय सगळं काय तोच आणन काय राजेश दादा, तुमच्या आई बाबा काय आणन बाबा. मग डिलिव्हरी तर तिथं करा ना तुम्ही तुमच्या आईच्या गावाले, मग सामान काय सगळं इथूनच जमा करून घेता काय आतापासून. नाही तिथं नाही करणार आहे मी डिलिव्हरी, इथंच करतो. राजेशजी म्हणे इथंच करण म्हणे तू डिलिव्हरी म्हणे, तिथं नको जाऊ म्हणे. तिथं कोणती सुविधा आहे, तिथं अर्ध्या रात्री काही झालं तर कोण धावपळ करणार आहे. माझ्या बाबा कोण होते काय, आणि माझ्या भाऊ इथं राहत नाही. बरं आहे बाबा तुमच्या आई बाबाचे पैसे वाचवता तुम्ही, आम्ही तर नाही वाचवले. आम्ही तर आमच्या आई बाबाची एकूण करून घेतली. माझी सासू तर सप्पाच म्हणे मायाच करत असते म्हणे डिलिव्हरी म्हणे, माय बाबाची शित होत असते म्हणे. नानद बाई तुम्ही सांगा मला, लेकरू त्याचं घर त्याचं वागवण ते स्वतःचं नाव देईन त्याले, आणि डिलिव्हरी कोण माय बाप करून बा. पोरगी त्यानं तुम्हाला देऊन दिली, सगळं केलं, अधिकार तुमचा, सगळं तुम्ही दाखवून राहिले, आणि डिलिव्हरी ते करून ह्या कोणता न्याय आहे, हे कुठचं हे होय समजा कानून. मला नाही पटत हे, माझ्या विचारायलाच पटत नाही. माझी आई म्हणे करण म्हणे, माझी आई काय अशी थोडी म्हणून राहिली करत नाही म्हणून. त्याचं होय तर त्याला करणं आलंच नाही कोण केलं तर, पण माझ्या भाऊजीनं स्वतःच केलं. म्हटलं त्याला पोरगी झाली तर म्हणे नाही म्हणे माझ्याच पोरगी होय म्हणे, माझ्या लेकरू होय म्हणे तर मीच करण म्हणे माझ्या बायकोसाठी म्हणे. कायले म्हणे माय बापाच्या वर वजन देऊ म्हणे फालतू म्हणे, त्यानं स्वतः केलं. मग राजेशजी म्हणे मी करण म्हणे. मग काय होऊन राहिलं, केलं तर त्याच्याच लेकरासाठी त्याच्याच बायकोसाठी करून राहिले ना, ते लोकांसाठी थोडी करून राहिले काही. काय मी बाबा तुमचे कसे विचार आहेत, आता जुन्यापासून तर असंच चालत आलाय. आता तुम्ही नवीन नवीन तुमच्या मायबापाला खर्च लागला पाहिजे म्हणून होय नवीन नवीन काही काही काढून राहिले. बरोबरच आहे ना बाई, तिचं काय चुकलं. आता तसंच करायला पाहिजे कोणत्याही पोराईनं. कायले मायबापाले खर्च लावा पोरीच्या, लग्नही करते, एवढा पैसा लग्नालाही लावते, सगळंच करते, पोरगी देते तुम्हाला, आणि लागन तर नातू झालं काही झालं तर त्याच्यावर तर अधिकार नाही राहत त्याचा. मग काय फक्त ते पैसेच लागून काय. बरोबर आहे वैशाली ताई तुमचं, काहीच नाही चुकत. म्हटलं माया पोरीनं तर लावला बापा मला खर्च, काय करू आता. तिनं तर तिच्या नवऱ्याला म्हटलंच नाही असं काय आपल्यालाच करायला लागते म्हणून. मायबापाचे एकूण जेवढं होते खर्च तेवढा मी पोरगी इथूनच करून घेते. ते तिच्या सासू सासरीला खर्चच नाही लावत जास्त, नवऱ्यावर वजनच नाही देत ते जास्त. हा आता तूही मलाच बोल नाही, तूही घे मला बोलून. आता असं आहे आमच्या ननदबाईचं, दुसरे बोलले तर बातच जीवावर येते, आणि त्या बोलल्या तर ऐकून घ्या म्हणते तुम्ही. आम्ही कोण ऐकावं बा, मी बोलली ते चुकीचं बोलली का बरोबर बोलली तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. त्या मोहिनी तू बरोबर बोलली बरोबर करून राहिली. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा, आणि उद्याचा व्हिडिओ पहा आवर्जून. उद्याच्या भागात भेटू आपण आता. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपले रोजचे नवीन नवीन व्हिडिओ असे पाहत जा. तशीच आपली विदर्भाची चुगली पण पाहत जा.